चर्चेला वैश्विक मॅक्रो स्थितीपासून सुरुवात करूया, जिथे अनेक केंद्रीय बँका या पॉलिसी दरांमध्ये कपात करत आहेत. तिथे दीर्घकालीन बॉन्ड यील्ड्स मात्र हळूहळू वाढताना दिसत आहेत. उदाहरणार्थ, व्याजदर कपातीच्या या चक्रात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सुमारे 175 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. तरीसुद्धा 10 वर्षीय अमेरिकी ट्रेझरीचे यील्ड सुमारे 50 बेसिस पॉइंट्सने वाढले आहे. जपानकडे पाहिले तर तिथे यील्ड सुमारे 130 बेसिस पॉइंट्सने वाढले असून त्यामध्ये गेल्या 50 वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. तुम्ही काय सांगाल? सोनल, तुमचा पहिला प्रश्नच खूप कठीण आहे. हे खरं तर सत्य आहे. माझ्या मते जर एखाद्याला 1 ते 1.5 वर्षांपूर्वी हा प्रश्न विचारला असता तर बहुतेकांना अशीच अपेक्षा असती की जशीशी अनेक केंद्रीय बँका व्याजदर कमी करतील तशी दीर्घकालीन बॉन्ड यील्ड्समध्ये तीव्र घट होईल. तसे मात्र घडले नाही. यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक मोठे कारण म्हणजे अनेक देश अजूनही सरकारी खर्च वाढवण्यावर भर देत आहेत. त्यामुळे जरी फेडरल रिझर्व्हने अल्पकालीन व्याजदर कमी केले असले तरी केंद्र सरकारकडून सातव्याने मोठ्या प्रमाणावर बॉन्ड जारी होत असल्याने दीर्घकालीन बॉन्ड यील्ड्सवर त्याचा परिणाम झालेला नाही. याच कारणामुळे जास्त बॉन्ड जारी होणे, वित्तीय तूट आणि महागाई विषयीच्या चिंतांमुळे कर्म प्रीमियम वाढत आहे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की अमेरिकेत दर कमी करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात नोंदवलेली महागाई ही त्यांच्या उद्दिष्ट पातळीपेक्षा अधिक आहे. आणि शेवटी आपण जपानच्या बाबतीत येतो, जिथे आता चर्चा करण्याचा मुद्दाच उरलेला नाही. कारण वस्तुस्थिती अशी आहे की जपानी बॉन्ड यील्ड्समध्ये अतिशय जलद वाढ होत आहे. सोनल, मागील परिस्थितीच्या तुलनेत हा एक मोठा बदल आहे. पूर्वी जागतिक भांडवली बाजारात कोणतीही अस्थिरता निर्माण झाली की लगेच येनचे मूल्य घसरायचे आणि जपानी बॉन्ड यील्ड्स खाली यायचे. याचा परिणाम असा झाला की जपानी बॉन्ड मार्केट हे जगभरातील कॅरी ट्रेडर्ससाठी कर्ज घेण्याचा आवडता पर्याय ठरला. हे गुंतवणूकदार येनमध्ये पैसा उधार घ्यायचे कारण भांडवल खर्चाच्या दृष्टीने येन ही स्वस्त चलन होते आणि तो पैसा ते अशा देशांमध्ये गुंतवायचे जिथे अधिक यील्ड मिळत असे. इथूनच प्रत्यक्षात येन कॅरी ट्रेडची सुरुवात झाली. पण जसे की तुम्ही या चार्टमध्ये पाहू शकता, जपानमधील व्याजदरांमध्ये झालेली वाढ खूपच तीव्र आहे. अधिक वित्तीय तूट, कमजोर येन आणि निश्चितच त्यांच्या ठरवलेल्या लक्ष्यापेक्षा खूप जास्त असलेली महागाई या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम झाला आहे. यामुळे 10 वर्षीय बॉन्ड यील्ड वाढून 3.4% पोहोचला आहे, जो चार्टमध्ये दिसणारा सर्वोच्च स्तर असून गेल्या 50 वर्षांतील उच्चांकी पातळी आहे. यामुळे एक समस्या निर्माण झाली आहे की अनेक गुंतवणूकदार जे या कॅरी ट्रेडच्या माध्यमातून जपानमध्ये स्वस्त दरात कर्ज घेऊन जगातील इतर भागात गुंतवणूक करत होते, त्यांना आता हे व्यवहार बंद करावे लागत आहेत. आणि ही बाब जागतिक वित्तीय बाजारांसाठी काही प्रमाणात जोखीम निर्माण करू शकते, विशेषतः लिव्हरेज ट्रेड्सच्या बाबतीत. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.